नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 14 मे रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर नक्कीच लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे डेली तुम्हाला या लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जाईल. लेक्चर सुरू करण्यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण विजयश्री बॅच सुरू केलेली आहे. राज्यसेवा फाउंडेशन बॅच जी आहे तर ती आपली 2025च्या एक्झामच्या दृष्टीने प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूसाठी आपण सुरू केलेली आहे. कंबाईनसाठी सुद्धा आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. कंबाईन ग्रुप्स बी साठी मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आणि त्याचबरोबर कंबाईन ग्रुप सी साठी लक्ष्य बॅच सुरू केलेली आहे. या सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला नोट्स टेस्ट सिरीजचा समावेश बघायला मिळणार आहे. फक्त जी रिव्हिजन बॅच आहे त्यामध्ये रिव्हिजन लेक्चर असणार आहे. ठीक आहे, तर याची सगळ्यांनी बॅच घेण्या अगोदर सगळी खात्री करून घ्यायची कोणत्या बॅचमध्ये काय आहे त्याची. बघा, काही अडचण वगैरे येत असेल तर खाली मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता. ज्या बॅचेसमध्ये नोट्स आहे ते या नोट्स आहे तुम्हाला इथं बऱ्यापैकी विषयाच्या नोट्स मिळून जातील किंवा या नोट्स तुम्ही नोट्स पॅकमध्ये परचेस करू शकता 500 रुपयामध्ये. यामध्ये भविष्यात ज्या नोट्स आपण अभ्यास मित्र बनवणार आहे ते सुद्धा अवेलेबल तुम्हाला होऊन जातील. यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करून ठेवा म्हणजे लेक्चरचे नोटिफिकेशन येत राहतील. इन्स्टाचा पेज फॉलो करून ठेवा म्हणजे अभ्यासविषयक रील्स तुम्हाला येत जातील. 14 मे 2025 रोजीच्या चालू घडामोडीला आता आपण सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, युनेस्को प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2025 कोणत्या वृत्तपत्राला देण्यात आलेला आहे? तर युनेस्कोचा जो काही प्रेस फ्रीडम अवॉर्ड जो आहे तो ला प्रेसा नावाचं वृत्तपत्र जे आहे तर त्याला देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, ला प्रेसा नावाचं वृत्तपत्र निकारागुआ या देशाचं आहे. एक ऐतिहासिक वृत्तपत्र आहे ज्याने निष्पक्ष होऊन आपली कामगिरी जी आहे ती बजावलेली आहे आणि त्यामुळे युनेस्कोचा प्रेस फ्रीडम प्राइज जो आहे 2025चा या वृत्तपत्राला देण्यात आलेला आहे. यानंतर महत्त्वाचे पुरस्कार जाणून घेऊया. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना मिळाला. एबेल पुरस्कार मासाकी काशीवारा यांना मिळाला. संगीत कलानिधी पुरस्कार आर के श्रीराम कुमार यांना मिळाला. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटर ब्लाशेल यांना मिळाला. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला. युनायटेड किंगडम सरकारचा जीवन गौरव पुरस्कार चिरंजीवी यांना मिळालेला आहे. प्रवाह आणि सारथी इनिशिएटिव्हसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 रिझर्व्ह बँकेला मिळाला. नॉर्वेचा हॉलबर्ग प्राइज जे आहे ते गायत्री चक्रवर्ती स्पीवॉक यांना मिळालं. एंजेला स्वामी यांना मिसेस युनिव्हर्स 2025 हा किताब मिळाला आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला आहे. दुसरा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन 2025 कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर जो काही वर्ल्ड नर्स डे आपण याला म्हणू शकतो, परिचारिका म्हणजे नर्स, हा दिवस जो आहे हा 12 मे रोजी सेलिब्रेट करण्यात आला. तर बघा मित्रांनो, 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. या वर्षीची थीम होती अवर नर्स अवर फ्युचर, नर्सेस केअर टुगेदरनेस अँड इकॉनॉमी अशी या स्ट्रेंथनेस अँड इकॉनॉमी अशी या वर्षीची थीम आपल्याला बघायला मिळते. 12 मे 1965 मध्ये पहिल्यांदा नर्स डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला होता. नर्स ज्या काम करतात तर त्याचं कौतुक करण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट करण्यात येतो. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने मे 2025 मध्ये क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर बघा, T20 मध्ये तर तो मागच निवृत्त झालेला आहे. आपण जर बघितलं त्याने तर टेस्ट फॉर्मॅटमधून निवृत्ती जी आहे ती जाहीर केलेली आहे. आता फक्त तो वन डे फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळेल. आपण जर बघितलं तर विराट कोहलीने 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये चौथा सगळ्यात जास्त रन बनवणारा खेळाडू आहे विराट कोहली. त्याने 123 कसोटी सामने खेळलेले आहे आणि 46 सरासरीने 9230 धावा त्याने केलेल्या आहे. त्याचबरोबर या धावसंख्येमध्ये त्याची 30 अर्धशतकं आणि 30 शतकं आणि 31 अर्धशतकांचा सुद्धा समावेश आहे, ज्यामध्ये नाबाद 254 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यानंतर चौथा क्वेश्चन, मे 2025 मध्ये परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना सार्वजनिक सेवक म्हणून कुणी घोषित केलं? तर बघा मित्रांनो, तुम्ही कोर्टात जर कधी गेले असाल तर ज्यांच्याकडे लायसन असतं तर ते काय करत असतात, स्टॅम्प ड्युटीचं काम करत असतात. तुम्हाला समजून घ्या, काही तुमचं बॉन्ड वगैरे बनवायचं असेल तर ते स्टॅम्प ड्युटीवाले काय करत असतात तर तुमचं काम तिथं करून देत असतात. म्हणजे त्यांनी त्याचं लायसन काढलेलं असतं स्टॅम्प ड्युटी वगैरे बनवण्याचं. तर आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना काय म्हणून घोषित केलेलं आहे? सार्वजनिक सेवक म्हणून घोषित केलेला आहे. आता हा निर्णय का देण्यात आला? तर बघा, यांनी जर भ्रष्टाचार केला तर ते समजून घ्या
की भ्रष्टाचारी म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट जसं की कुणी भ्रष्टाचार केला तर लगेच त्याला काय केलं जातं, तर भ्रष्टाचाराच्या समजून घ्या कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. मग हे सुद्धा सार्वजनिक सेवक इतके दिवस काय म्हणायचे, आम्ही प्रायव्हेट आहे, हे सरकारी कामं करताय म्हणून सर्वोच्च न्यायालय म्हणे की हे सार्वजनिक सेवक आहे आणि याच्यानंतर यांच्या मार्फत जर भ्रष्टाचार आढळला तर भ्रष्टाचारचा जो काही कायदा आहे त्यानुसार यांना शिक्षा झाली पाहिजे. तर आपण जर बघितलं तर परवानाधारक मुद्रांक विक्रेते जे आहे त्यांना सार्वजनिक सेवक या कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यांना आता या कायद्यानुसार शिक्षा सुद्धा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. न्यायमूर्ती BR गवई हे 52वे सरन्यायाधीश जे आहे सर्वोच्च न्यायालयाचे बनलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाची सदस्य संख्या 34 आहे. एक मुख्य न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश. आपण जर बघितलं सर्वोच्च न्यायाविषयक तरतूद 124 ते 147 या कलमांमध्ये दिलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहे तर त्यांचं सेवानिवृत्तीचं वय जे असतं तर ते 6 वर्ष वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्याला बघायला मिळतं. यानंतर 5वा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. समुद्री संरक्षण प्रदर्शन आणि परिषद एशिया 2025 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, समुद्री संरक्षण प्रदर्शन आणि परिषद ज्याला इंग्रजीमध्ये आपण इंटरनॅशनल मेरीटाईम डिफेन्स एक्झिबिशन अँड कॉन्फरन्स असं म्हणून सुद्धा ओळखू शकतो. तर समुद्र संरक्षण प्रदर्शन आणि परिषद जी आहे मित्रांनो, ज्यामध्ये डिफेन्सचं प्रदर्शन केलं जातं डिफेन्सशी संबंधित गोष्टींचं, तर ती सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये भारताची जी काही INS किल्तान आहे तर तिने सुद्धा सहभाग घेतला होता. बघा मित्रांनो, ही जर सागरी संरक्षण प्रदर्शन जे आहे आणि परिषद जी आहे ती दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. इथं सागरी सुरक्षेशी संबंधित जे काही अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचं प्रदर्शन केलं जातं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या स्मरणार्थ कोणती तारीख विजय दिवस म्हणून घोषित केली आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 मेला विजय दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर दुसऱ्या महायुद्ध जे आहे ठीक आहे तर ते 8 मे रोजी जिंकलं होतं. आपण जर बघितलं तर अमेरिका आणि त्यांच्या सोबतचे जे काही देश होते त्यांनी, म्हणून 8 मे हा जो दिवस आहे त्यांनी विजय दिवस म्हणून सेलिब्रेट करणं सुरू केलेलं आहे. तर बघा, या घोषणेने द्वितीय महायुद्धातील जे मित्र राष्ट्र होते ज्यामध्ये अमेरिका होतं, इंग्लंड होतं, तर यांच्या विजयाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त हा निर्णय जो आहे तो अमेरिकेने घेतलेला आहे. 8 मे 1945 रोजी जर्मनीच्या आत्मसमर्पणाच्या स्मरणार्थ हा दिवस सेलिब्रेट केला जातो. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. चलन आहे US$. उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो अमेरिका. त्यानंतर 47वे राष्ट्रपती आहे डोनाल्ड ट्रम्प. USA ने घटना 1787 मध्ये स्वीकारली आणि त्यांच्या घटनेतील पहिले जे काही शब्द आहे ते आहे वी द पीपल ऑफ अमेरिका, जसं आपल्या घटनेमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया. नमुना नोंदणी प्रणाली अहवाल 2021 नुसार भारतात अनुक्रमे माता मृत्यू दर म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आणि बाल मृत्यू दर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किती नोंदवला गेला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्या देशामध्ये जो माता मृत्यू दर आहे तो 93 आणि बाल मृत्यू दर जो आहे तो 27 एवढा नोंदवला गेलेला आहे. आता माता मृत्यू दर जो आहे तर तो कसा मोजला जातो? तर बघा, 1 लाख जिवंत बालकांना जन्म दिल्यानंतर किती मातांचा मृत्यू होतो हे इथं मोजलं जातं. काय सांगतो? 1 लाख जिवंत बालकांना जन्म दिल्यानंतर किती मातांचा मृत्यू होतो त्याला माता मृत्यू दर म्हणतात. आणि 1000 बालकं जी जन्माला आली आहे ठीक आहे, रिसेंटली 1000 बालकं जी जन्माला आलेली आहे त्यांनी 1 वर्षामध्ये 1000 बालकांमधून किती बालकांचा मृत्यू होतो तर त्याला बाल मृत्यू दर म्हटलं जातं. तर बघा किती आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर कमी करणं हे सरकारचं लक्ष असतं, नेहमी टार्गेट असतं, प्रायोरिटीवर असतं. कारण जर माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर जास्त असेल तर असं समजलं जातं की या देशामध्ये पोषणाची कमतरता आपल्याला बघायला मिळते. तर माता मृत्यू दर मी तुम्हाला सांगितलेला आहे काय आहे, आणि अब्रक मृत्यू दर जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं 1 वर्षामध्ये 1000 बालकांपाठीमागे किती बालकांचा मृत्यू होतो त्याला अब्रक मृत्यू दर किंवा बाल मृत्यू दर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस जो आहे तर तो मे महिना जो आहे तर मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी जो आहे तर हा सेलिब्रेट केला जाणार आहे. तर मे महिन्याचा दुसरा शनिवार कधी आला तर 10 मे रोजी आला. आपण जर बघितलं 10 मेला हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येणार आहे. आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी सुद्धा हा दिवस सेलिब्रेट केला जाईल. तर मेच्या दुसऱ्या शनिवारी आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी.
स्थलांतरित पक्ष्यांच्या बाबत जागरूकता वाढवणं यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. पहिल्यांदा 2006 मध्ये करण्यात आला होता. थीम आहे क्रिएटिंग बर्ड फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज. यानंतर 9वा क्वेश्चन, कोणत्या देशाने भारताविरुद्ध बयान अल मरसूस ही लष्करी कारवाई सुरू केली आहे? आता त्याच्यावर हसू येण्यासारखंच आहे. बयान उल मरसूस म्हणजे काय, ते एक मजबूत संरचना. ही कारवाई जी आहे ती पाकिस्तानने सुरू केली. नाव काय आहे? एक मजबूत संरचना. आणि आपण यांचं एअर डिफेन्स सिस्टम जे आहे ते उडून आलेलं आहे. यांच्या ज्या काही विमानाच्या ज्या काही धावपट्ट्या आहेत ते आपण उडून आलेलं आहे. आणि एक मजबूत संरचना, मिशनचं नाव आहे. बघा, मजाकची तरी लिमिट असते, असं पाकिस्तान मजाक करतं नेक्स्ट लेवलला जाऊन. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर पाकिस्तानने भारताविरोधाची कारवाई सुरू केलेली आहे. यानंतर उपाध्यक्ष जगदीप धनकर यांनी प्रसिद्ध केलेल्या जनता की कहाणी मेरी आत्मचरित्र या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर आपले उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी प्रसिद्ध केलेले जनता की कहाणी मेरा आत्मचरित्र हे पुस्तक जे आहे ते बंडारू दत्तात्रय यांचं पुस्तक आहे. आपण जर बघितलं हरियाणाचे राज्यपाल आहे बंडारू दत्तात्रय, तर यांनी या पुस्तकामध्ये आपले बालपण, शिक्षण, राजकीय जीवन, सामाजिक कार्य याविषयी लिहिलेलं आहे. 2025 मध्ये श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एक त्रिकोणी मालिका आयोजित करण्यात आली होती. तर ती कोणी जिंकली? तर ती भारताने जिंकली. या स्पर्धेमध्ये भारताने जिंकला. फायनल मॅच मध्ये श्रीलंकेचा 97 धावाने भारताने पराभव केलेला आहे. बघा, 3 देशांनी सहभाग इथं नोंदवला होता. ओडीआय स्वरूपात ही सिरीज जी आहे ती खेळवली गेली होती. त्यानंतर 12वा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, स्काल्प मिसाईल आपण पाकिस्तानवर जे दहशतवादी तळ आहे त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी फायर केलं होतं. बघा, तर युनायटेड किंगडम आणि कोणत्या देशांनी मिळून संयुक्तपणे विकसित केलेलं आहे? तर युनायटेड किंगडम आणि फ्रान्सने मिळून स्काल्प मिसाईल जे आहे मित्रांनो ते विकसित केलेलं आहे. तर स्काल्पचा फुल फॉर्म जो आहे तर तो त्यांच्या फ्रेंच भाषेमध्ये आपल्याला बघायला मिळतो, त्यामुळे लक्षात नाही ठेवायचा, भलते किचकट शब्द आपल्याला इथं दिसतील. तर स्काल्प जे आहे युनायटेड किंगडम आणि फ्रान्सने मिळून तयार केलेला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण POK मध्ये आणि पाकिस्तानमध्ये जी दहशतवादी तळ होती ती उद्ध्वस्त करण्यामध्ये स्काल्प मिसाईलचा वापर केला होता. ब्रिटिश नाव आहे त्याला एक स्टॉर्म शॅडो. तर स्काल्पचं दुसरं नाव काय? स्टॉर्म शॅडो. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. यावर 100% मला असं वाटतं की प्रश्न विचारला जाईल. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आज 3 आहे, कारण मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर होतं आजचं पण. तर बालमृत्यूदर, माता मृत्यूदर किती नोंदवला गेलेला आहे? रिसेंट गव्हर्नमेंटच्या नमुना नोंदणी प्रणाली अहवाल 2021 नुसार. युनेस्कोच्या प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2025 कोणत्या वृत्तपत्राला मिळालेला आहे? आणि स्काल्प मिसाईल युनायटेड किंगडम आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे विकसित केलेला आहे हे तुम्हाला सांगायचे. त्याचबरोबर आपल्या राज्यसभेचे 2 बॅचेस आहेत, प्रिलिम आणि एक मेन्सची, ही तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर ग्रुप सी ची सुद्धा फाउंडेशन बॅच आहे, ग्रुप बी ची मेन्सची बॅच आहे, ग्रुप सी ची प्रीची बॅच आहे. प्रीचे 2 बॅचेस आहे, एक रिव्हिजन आणि एक रेग्युलर बॅच. तर या सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, टेस्ट सिरीज मिळेल, फक्त रिव्हिजन बॅच वगळता. तर या नोट्स तुम्हाला मिळतील या बॅचेसमध्ये. मग आता थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.